विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले ते म्हणजे मनुस्मृतीमध्ये 7व्या अध्यायातील राजाच्या उत्पत्तीविषयी मनुस्मृतिकाराने काय म्हटलेले आहे, दंड हा कुणी आणि कुणासाठी निर्माण केलेला आहे, त्यानंतर हा दंड जर व्यवस्थित वापरला नाही, न्यायानुसार जर वापरला नाही राजाने, तर काय होऊ शकतो आणि न्यायाने वापरल्यावरती काय होऊ शकतो, तर त्याचे वर्णनही मनुस्मृतिकारांनी आपल्यासमोर मांडलेली होती. एवढेच नव्हे तर अमात्यांची नियुक्ती करणे, त्यानंतर दूत ह्यांचीसुद्धा नियुक्ती ही कशी करावी आणि दूत कशा प्रकारचा असावा, त्यामध्ये कोणते गुण असावेत, अमात्यांमध्ये कोणते गुण असावेत, ह्यांचेही वर्णन केलेले आहे. त्याप्रमाणेच लोभापासून उत्पन्न होणारे असे 10 कामज व्यसन आणि 8 क्रोधज व्यसन ह्यांचासुद्धा उल्लेख त्या ठिकाणी मनुस्मृतिकाराने केलेला आहे आणि त्यांनी राजाने ह्यापासून अलिप्त राहावे असे सूचन देखील केलेले आहे. आणि हा जो काही फक्त हे राजासाठीच नव्हे तर सर्वसामान्यांनासुद्धा हे लोभापासून उत्पन्न होणाऱ्या 10 कामज आणि 8 क्रोधज अशा व्यसनांपासून दूर राहावे, जेणेकरून त्यांचं जीवनसुद्धा सुखी आणि समृद्ध होऊ शकेल, असेही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ह्यानंतर मनुस्मृतिकाराने पुढे राजाचे निवासस्थान कसे असावे ह्याविषयी 7व्या अध्यायातील 69व्या श्लोकापासून 79व्या श्लोकापर्यंत त्याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. आणि ते म्हणतायत की राजाचं घर अशा ठिकाणावरती असावं ज्या ठिकाणी जंगल म्हणजे काय, अल्पोदक तृणः यस्त प्रवातः प्रचुरातपः सहज्ञेयो जंगलो देशः बहुधान्यादी संयुक्त. म्हणजे ज्या ठिकाणी खूप सारी धनधान्यांनी युक्त असलेली असा जमिनीचा भूभाग असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सुपीक जमीन ती असावी, जिथे सुलभ उपजीविकेची साधनं निर्माण होऊ शकतील. एवढंच नव्हे तर धान्यसंपन्न, आर्य म्हणजेच धर्मात्मांनी युक्त असलेलं, अनाविलम म्हणजे अनाकूल असलेलं, रमणीय असलेलं, रम्यमानम रमणीय असलेलं, आणि सानंतम स्वाजीव्यम देशम अशा प्रकारच्या असलेल्या सुलभ उपजीविकेने युक्त असलेल्या देशम आवसेत राजाने राहावे असे ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणजे जिथे कुठल्याही प्रकारची रोगराई इत्यादीचा प्रादुर्भाव होणार नाही अशा ठिकाणी राजांनी आपलं निवासस्थान म्हणून त्याचा वापर करावा असे या श्लोकामध्ये इथे त्यांनी सांगितलेले आहे. आता इथे ह्याला नाव देताना मी गिरिदुर्गम विशिष्यते असे म्हटलेले, किंवा राजगृहम म्हणजे राजाचं घर हे कसं असावं आणि ते कुठल्या दुर्गांवरती असावं, कोणते दुर्ग असतात, राजांनी कोणत्या दुर्गांचा समावेश करावा, याचं वर्णन ह्या श्लोकांमध्ये इथे तुम्हाला केलेले दिसेल. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी दुर्गांच्या प्रकारांची नावं सांगितलेली आहेत. धन्वदुर्गम, महिदुर्गम, अबदुर्गम, वार्षमेव वा, नृदुर्गम, गिरिदुर्गम वा समाश्रित्यम वसेत पुरम. म्हणजे राजाने तिथे पुरम, त्या पुरामध्ये निवास करावा. कुठल्या पुरामध्ये, कुठल्या नगरामध्ये निवास करावा, जिथे धन्वदुर्ग आहे, महिदुर्ग आहे, अपदुर्ग आहे, मनुष्यदुर्ग आहे, किंवा गिरिदुर्गाचा आश्रय घेऊन इत्यादी कुठल्या तरी एका दुर्गाचा आश्रय घेऊन त्या ठिकाणी राजाने निवास करावा असे ह्या ठिकाणी सांगितल्या गेलेले आहे. पुढे आता ते काय म्हणतायत, मग आता हा धन्वदुर्ग म्हणजे काय, तर ज्याच्या चारही बाजूंनी त्याला आपण म्हणू की मरुवेष्टीत असलेली जमीन, मरुभूमी अशी जी काही जागा असेल त्याला त्या ठिकाणी धन्वदुर्ग असं म्हटलेलं आहे. आणि दुर्ग या शब्दामध्येच
दुःगमनम म्हणजे जिथे शिरकाव करायलाच अतिशय कठीणाईने आपल्याला प्रवेश करता येते. दुःगम म्हणजे कठीणतेने पोहोचणे, जिथे आपण कठीणतेच्या द्वारे पोहोचू शकतो असे ते दुर्ग. मग आता हे दुर्ग म्हणजे ज्यात शिरता येत नाही किंवा जे जिंकायला कठीण असतात अशी ही दुर्ग जी आहेत ही 6 प्रकारांची असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यात हे 6 प्रकार कोणते आहे तर ज्याला आपण म्हणू की धन्वदुर्ग म्हणजे मरुभूमीचा भाग, म्हणजे जे पाणी नाही काही नाही आणि 5-6 कोसांचा असलेला हा ओसाड प्रदेश जिथे तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि जर अशा ठिकाणी राजा राहिला तर जो कोणी शत्रू वर्ग आहे तो येता येताच त्याच्याजवळचा जो काही अन्नधान्याचा साठा इत्यादी आहे ती सगळी आधीच संपून जाईल आणि पाणी इत्यादींची व्यवस्था सुद्धा त्याची या मरुभूमीत होणार नाही असं वर्णन या ठिकाणी दिसतंय. आणि त्यामुळे तो किल्ल्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तर असा हा धन्वदुर्ग एक आहे. दुसरा त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे महिदुर्ग. आणि हा जो काही महिदुर्ग आहे हा महिदुर्ग म्हणजे नेमकं काय तर विटा दगडांनी बांधलेला असा हा दुर्ग. मग दगड विटांनी बांधलेला भुईकोट, सभोवती उंच रुंद तट असलेला म्हणजे आजूबाजूनी उंच अशा तटबंदी असलेला असा हा महिदुर्ग त्या ठिकाणी बांधलेला असतो असं म्हटल्या गेलेलं आहे. त्यानंतर जलदुर्ग एक आहे ज्याच्यामध्ये राजांनी पाण्यामध्ये आपलं निवासस्थान बांधावं. मग आपल्याकडे सुद्धा जंजिऱ्याचा सिंधुदुर्ग इत्यादीमध्ये जलदुर्ग ही आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात जी पाण्यांमध्ये बांधलेली आहेत आणि त्यामुळे सहजासहजी शत्रुवर्ग जो आहे तो त्यामध्ये शिरू शकत नव्हता असे आपल्याला दिसून येते. वार्षदुर्ग म्हणजेच ज्याच्या आजूबाजूला वृक्ष आहेत अशी काटेदार वृक्ष किंवा घनदाट वृक्ष असणारी असा हा वार्षदुर्ग. आणि पुढे सांगितलेला आहे तो म्हणजे नृदुर्ग ज्याच्यामध्ये 4ही बाजूंनी किंवा 4ही दिशांनी त्या ठिकाणी चतुरंगी सेना रक्षणासाठी म्हणून सज्ज केलेली असते असा असलेला. आणि गिरिदुर्ग म्हणजे साधारणतः उंच पर्वतावरती जो बांधला जातो आहे असा असलेला डोंगरावरती बांधलेला गड जसा रायगड इत्यादी. तर अशी ही जी काही गड आहेत दुर्ग आहे ते दुर्ग या ठिकाणी आपल्याला इथे असावीत असं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरीत षडदुर्गांचं वर्णन या ठिकाणी मनुस्मृतिकाराने आपल्यासमोर केलेलं आहे. त्यामध्ये असलेला आता नेमका कुठला दुर्ग हा राजासाठी उपयुक्त आहे तर त्यांनी म्हटलंय सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्गम समाश्रयेत येषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गम विशिष्यते. प्रयत्नपूर्वक राजाने गिरिदुर्गाचा आश्रय घ्यावा कारण की ह्या गिरिदुर्गामध्ये अधिकाधिक असलेली अशी जी काही आपण म्हणूया त्याला की व्यवस्था बाहुगुण्येनं म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे अधिक गुण आहेत आणि त्यामुळे ह्या गुणांच्या आधिक्यामुळे हा गिरिदुर्ग अतिशय महत्त्वाचा असलेला असा आहे. कारण गिरिदुर्ग जसं आपण म्हटलं की उंच पर्वतावर बनवलेला चढण्यास अतिशय कठीण असलेला किंवा दुर्गम असलेला संकुचित मार्ग असणारा नदी नाले इत्यादी जलाने युक्त असलेला आणि अत्यंत धान्य क्षेत्रांनी आणि वृक्षांनी युक्त असलेला असा जो दुर्ग आहे तो म्हणजेच गिरिदुर्ग होय. आणि त्यामुळे ह्या गिरिदुर्गावरती अधिक विशेषता किंवा अधिक गुण जी आहेत ती आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात आणि म्हणून राजाने अशा प्रकारच्या असलेल्या गिरिदुर्गांचा अधिकाधिक वापर करावा किंवा सर्वेण प्रयत्नेन गिरिदुर्गम समाश्रयेत गिरिदुर्गाचा त्यांनी आश्रय घ्यावा असे म्हटल्या गेलेले आहे. पुढे आता ते म्हणतायत त्रीणी आद्यानी आश्रिताः स्तुतेषां मृगगर्तारः अप्सराः. मग आता हा मृगगर्तारः अप्सराः
असं जे काही म्हटलेलं आहे त्यामध्ये त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, तर आपल्याला दिसून येतं की हे वरवरचे असलेले असे जे काही 3 दुर्ग आहेत, ज्यामध्ये आपण म्हटलेलं होतं ते म्हणजेच धन्वदुर्ग, महिदुर्ग आणि जलदुर्ग. यामध्ये साधारणत मृग, बिळामध्ये राहणारे असे असलेले उंदीर, खरगोश इत्यादी, आणि अप्सरह म्हणजेच माकड इत्यादी, अशा प्रकारच्या प्राण्यांद्वारे त्या ठिकाणी राहण्याचे स्थान असावे. म्हणजे धन्वदुर्गामध्ये मृग आणि मृग असावा असं म्हटलेलं आहे. तर महिदुर्गामध्ये जी काही आहे त्यामध्ये आपल्याला उंदीर आणि काय अजून खरगोश, ससा ह्यांचं स्थान असावं असं म्हटलं गेलेलं आहे. जलदुर्गामध्ये मगर इत्यादी असलेले प्राणी असावेत. त्रिणी उत्तराणी क्रमशः, त्रिणी उत्तराणी म्हणजे त्याच्या खालचे असलेले असे 3 दुर्ग. मग ते कोणते आहेत, तर अपदुर्ग, नृदुर्ग आणि गिरिदुर्ग. तर ह्या तिघांमध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जलदुर्गामध्ये मगर इत्यादी, वृक्षदुर्गामध्ये साधारणतः माकड इत्यादी, नृदुर्गामध्ये मनुष्य इत्यादी आणि गिरिदुर्गामध्ये देवांनी आश्रय घ्यावा. अमरा हा शब्द प्रयोग केलेला आहे. अमर म्हणजेच देव. आणि प्लवंगम म्हणजे उड्या मारणारे असे ते, मग माकड इत्यादी असलेले. नराहा म्हणजे नृदुर्गामध्ये असलेले मनुष्य, आणि शेवटचं दिले ते गिरिदुर्गामधले असलेले देव. म्हणजे हे 3 प्राणी, हे 3 चर हे आपल्याला ह्या ठिकाणी ह्या 3 दुर्गांमध्ये असे दिसून येतात. तर वरच्या 3 दुर्गांमध्ये त्यांनी क्रमशः आपल्याला सांगितलेलं होतं की मृग, नंतर बिळामध्ये राहणारे प्राणी आणि जलचर प्राणी ह्यांचा समावेश त्या ठिकाणी असायला हवा. तर अशा प्रकारच्या असलेल्या ह्या दुर्गांमध्ये राहणाऱ्या अशा प्राण्यांमुळे काय होऊ शकतो, तर ते म्हणतात की ह्या प्राण्यांना ते शत्रू मारू शकत नाही, परंतु दुर्गाचा आश्रय घेणारा राजा मात्र शत्रूला सांभाळता येणार नाही. म्हणजे शत्रूला राजा नक्कीच नष्ट करणार असं आपल्याला दिसून येते. म्हणजेच राजाची कुणीही काहीही हानी करू शकत नाही असं आपल्याला ह्या ठिकाणी ह्या दुर्गांचा जो राजा आश्रय घेतो आहे त्या राजाला कुठल्याही प्रकारचा नाश सहन करावा लागत नाही किंवा त्याचा स्वतःचा नाशसुद्धा होत नाही, हे या ठिकाणी आपल्याला इथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी ह्या दुर्गांमध्ये राहण्याचे फायदे काय आहेत, तर त्यांनी म्हटले एकम शतम योधेती प्राकार असतो धनुर्धनः शतम दशसहस्राणि तस्मात् दुर्गम विधीयते. एकम शतम 100 असलेले जे योद्धे आहे, सैनिक आहे, प्राकार असतं ते युद्धावरती आपलं किल्ल्यामध्ये राहत असल्यामुळे ते धनुर्धर काय करू शकतात, 100 एकटा जरी असला तरी तो 100 भारी होतो. शतम आणि 100 जर असेल तर ते 10,000 भारी पडतात आणि 10,000 अधिक करोडोंना भारी पडतील. तर अशा प्रकारचं ह्या दुर्गांमुळे राजाला लाभ होऊ शकतो आणि म्हणून तस्मात् दुर्गम विधीयते, आणि म्हणून राजाने दुर्गांचा आश्रय करावा असे म्हटलेले आहे. हा दुर्ग कसा असावा त्याबाबत सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की दुर्गांमध्ये तस्मात् आयुध संपन्नम धनधान्येन वाहनैः ब्राह्मणैः श्रीभिः यंत्रवसेन उदकेन च.
त्या किल्ल्यामध्ये आयुधाने परिपूर्ण असावं, धनधान्य असावं, वाहन इत्यादी असावे, ब्राह्मण असावेत, शिल्पीभिही कारागीर इत्यादी असावेत, यंत्रतंत्र असावीत आणि उदकेनं म्हणजेच पाणी आणि अन्न हे सुद्धा त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि त्यामध्ये तस्य मध्ये सुपर्याप्तम कारेत गृहम आत्मनः. आणि अशा ठिकाणी राजाने आपलं जे काही घर आहे ते घर त्यांनी त्या ठिकाणी बांधायला पाहिजे किंवा त्या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे. गुप्तम सर्व ऋतुकम शुभ्रम जलवृक्षम समन्वितम. त्या ठिकाणी सर्व ऋतूंमध्ये येणारी अशी फळं फुलावळं असावीत आणि असं शुभ्र पांढरं शुभ्र असलेलं असं जलवृक्षाने परिपूर्ण असलेलं अशा ठिकाणीच त्यांनी आपलं घर हे बनवावं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच किल्ल्यांच्या किंवा दुर्गांच्या मध्यभागी राजाचा महाल असायला पाहिजे. आजूबाजूला राजमहालामध्ये राणीवास, मंदिर, अग्निशाला, स्नानागार अशी वेगवेगळी असलेली स्थानं असावीत. सेनेसाठी असलेलं स्थान असावं. त्यांची जी चतुरंगी सेना आहे त्या सेनेला राहण्यासाठी असलेलं स्थान असावं. आणि या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळं मिळणारं असं जे अन्नधान्य आहे तेही त्या ठिकाणी प्राप्त व्हावं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात घरांना रंग कुठला द्यावा तर व्हाईट कलर त्या ठिकाणी द्यावा असंही म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे पांढरं शुभ्र असणारं राजाचं घर असावं असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. आणि ह्या राजमहालामध्ये मग नसता राजा एकटा राहील का? नाही. मग त्याच्यासाठी सुंदरशी बायकोही असायला पाहिजे. आणि म्हणून मनुस्मृतिकार पुढे त्या ठिकाणी म्हणतात कुले महती तथा आस्य वहेद उद्वहेद भार्यां सवर्णां लक्षणान्वितां कुले महती संभूतां हृदयां रूपगुणान्वितां. आणि त्या राजाने अशा प्रकारच्या उद्वहेत म्हणजेच लग्न करावं कुणाशी तर स्वरूपगुणान्वितम लक्षणान्वितम, रूपगुणांनी युक्त असलेली आणि लक्षणांनी परिपूर्ण असलेली सवर्णा सुंदर महान कुळामध्ये उत्पन्न झालेली कुले महती मनोहर असलेली अशी ही जी भार्या आहे त्या भार्येसही त्याने उद्वहेत म्हणजेच विवाह करावा. आणि ह्या विवाह इत्यादी झाल्यानंतर राजाच्या ह्या राजमहालामध्ये किंवा दुर्गांवरती ब्राह्मणांचा सुद्धा समावेश असावा असं म्हटलेलं होतं. मग हे कशासाठी असावे पुरोहित इत्यादी तर पुरोहितंच कुर्वीत वृणयाद एव च ऋत्विजः ते अस्य गृह्यानि कर्माणि कुर्यु तानि एकानि. मग ह्यांनी आता जी काही यज्ञकर्म इत्यादी आहेत मग गृह्यकर्म असतील ज्याला शांतिकर्म इत्यादी म्हणतो ती सगळी राजांची गृह्यकर्म इत्यादी शांतिकर्म ह्या पुरोहितांच्याद्वारे करायला हवी. आणि म्हणून पुरोहितांना आणि ऋत्विजांना कुर्वीत म्हणजेच ठेवावे करावे. वृणीयात म्हणजे निवडावे, निवडून ऋत्विजांना ठेवावे. पुरोहितंच कुर्वीत आणि पुरोहितांनाही ठेवावे. आणि अशा प्रकारे पुरोहित आणि ऋत्विज हे दोघंही जण राजासाठी असलेले असे जे काही शांतिकर्म गृह्यकर्म आहेत आणि यज्ञकर्म आहेत ते पार पाडतील, ज्यामुळे राजाचं धार्मिक कर्तव्य जे आहे तेही व्यवस्थित पार होईल. आणि अशा असलेल्या ह्या राजाने आणखी काय करावं तर त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या राजाने प्रभूत दक्षिणा इत्यादी देणारे असे जे काही यज्ञ आहेत ते त्यांनी करावे. क्रतुभिही विविधैही आप्तैही दक्षिणैही यजेत राजा. राजाने यजेत म्हणजे यज्ञ करावे. कोणते? विविधैही आप्त दक्षिणैही, ज्यामध्ये खूप सारे दक्षिणा देता येईल. मग ती कशी दक्षिणा? पर्याप्त किंवा प्रभूत दक्षिणा ज्याच्यामध्ये देता येईल असे यज्ञ कोणते आहेत तर विश्वजित यज्ञ आणि अश्वमेध यज्ञांना त्यांनी करावे. तसेच धर्मार्थम आणि धर्मार्थासाठी ब्राह्मणांसाठी भोग म्हणून त्या ठिकाणी स्त्री गृह शय्या धन ह्या सर्व गोष्टी त्यांनी मुबलक प्रमाणात त्यांना भेट म्हणून द्यावे असे आपल्याला ह्या ठिकाणी
दिसून येते. तर अशा प्रकारे राजाने यज्ञयाग करावा आणि त्या ठिकाणी यज्ञयाग करून राजाने ही जी काही ब्राह्मण इत्यादी आहेत यांना धन भोगासाठी वगैरे धन इत्यादी ह्या सर्व गोष्टी द्याव्यात असं वर्णन ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. वार्षिक कर हा कसा घ्यावा याविषयी या ठिकाणी मनुस्मृतिकार म्हणतो आहे, संवत्सरिकम आप्तैश्च राष्ट्रम आहारयेत बलिम स्यात् आम्नायपरः लोको वर्तेत पितृवत नृषु. लोकांच्या बाबत त्यांनी कसं वागावं, लोके म्हणजे ह्या जगामध्ये कसं वागावं, तर त्यांनी सांगितलेलं आहे पितृवत, वडिलांप्रमाणे. म्हणजे वडील जशा मुलांची आपल्या काळजी घेतात अगदी त्या प्रकारेच राजाने सुद्धा हा जो काही वार्षिक कर आहे हा वार्षिक कर घेत असताना त्यांच्यासोबत वडिलांप्रमाणेच वागावं. म्हणजे आपल्या मुलांना त्रास होईल असं कुठल्याही वडिलांना जसं वाटत नाही, अगदी त्याच प्रकारे राजाने सुद्धा आपल्या प्रजेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ न देता त्यांच्याकडून हा जो काही कर आहे वार्षिक कर आहे घ्यावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. संवत्सरिकम वार्षिक कर, आप्तैश्च म्हणजेच आप्तांकडून. आप्त म्हणजे कोण, तर जी त्यांची विश्वसनीय असलेली अशी लोक आहेत त्या लोकांकडून, विश्वासपात्र असलेल्या लोकांच्या द्वारा राष्ट्रातून हा वार्षिक कर राजाने वसूल करावा. आहार येत म्हणजेच ग्रहण करावा. बलिम म्हणजे आता ह्या ठिकाणी आप्त आणि बलिम हे दोन्ही शब्द जे आहेत ते आपल्याला परंपरागत असलेल्या अशा प्रकारांचं वर्णनही या ठिकाणी दाखवतात. असंही या ठिकाणी आप्त आणि बली यांचा विशेष असा अर्थ आपल्याला ह्या ठिकाणी दिसतो. आप्त शब्दाचा आपलू व्यापू या स्वादी धातूपासून त प्रत्यय लागून हा शब्दप्रयोग बनलेला आहे. आपल्या विषयामध्ये पूर्णतः व्याप्त अर्थात व्यापक आणि प्रत्यक्ष ज्ञान ठेवणाऱ्या धार्मिक व्यक्तीला आप्त असे म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर सारं असं ज्ञान आहे आणि जो व्यापक दृष्टीचा आहे तो म्हणजेच आप्त होईल. राजाला प्रत्येक विभागामध्ये मुख्य अधिकारीच्या रूपामध्ये असे आप्त पुरुष ठेवायला पाहिजे, ज्याला आपण विश्वसनीय असं म्हटलेलं आहे. आणि बलीचा अर्थ होतो तो म्हणजे अन्न आणि भोजन इत्यादींपासून यज्ञार्थ तून काढला गेलेला असा भाग, म्हणजे अन्न किंवा भोजन इत्यादीतून यज्ञार्थामधून काढला गेलेला असा भाग, शेष भाग किंवा अंश, ज्याला आपण म्हणू शकतो की बलिवैश्वदेव यज्ञामध्ये भोजनाचा काही अंश प्राण्यांसाठी काढून ठेवत होते. आणि इथे राजाला अन्नधान्याचा 6वा भागाच्या रूपामध्ये प्रजेपासून कर दिला जातो आहे, तर त्यालाच बली असे म्हटले गेलेले आहे. आणि कराच्या विभिन्न अशा रूपांना आणि त्यांच्या अंतराला समजण्यासाठी 8व्या अध्यायातील असलेलं अधिक माहिती 307 हा श्लोक जो आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अधिक मिळू शकेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इथे दिसून येते आहे ते म्हणजे आप्त आणि बली हे 2 शब्द त्यांनी इथे वापरलेले आहेत. करविषयक अधिक वर्णन मनुस्मृतिकाराने पुढे आणखी केलेले आहे. यापुढे ते अध्यक्षांची नियुक्तीविषयी बोलताना म्हणतात, अध्यक्षान विविधान कुर्यात तत्र तत्र विपश्चितः ते अस्य सर्वाणि अवेक्षरं नृणां कार्याणि कुर्वताम. आता ही जी काही अध्यक्ष इत्यादी आहेत ह्या अध्यक्षांनी काय करावं, तर सर्वाणि अवेक्षरं नृणां, इतर जी काही काम करणारी लोक आहेत त्या लोकांच्या कामांवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून अध्यक्षांची नियुक्ती करावी. मग सेना आहे, कोषाध्यक्ष आहे, दूतकार्य आहे, या सर्व कामांवरती लक्ष ठेवणारा असा एक अध्यक्ष व्हावा. कौटिल्यामध्ये सुद्धा तुम्हाला विविताध्यक्ष, पन्याध्यक्ष, सेनाध्यक्ष, अश्वाध्यक्ष, हस्त्याध्यक्ष ही सगळी अध्यक्षांची नावं दिसतात. अगदी त्याच प्रकारे इथे सुद्धा अध्यक्षान विविधान कुर्यात, वेगवेगळे असलेले अध्यक्ष करावे. तत्र तत्र विपश्चितः, आणि ते सुद्धा कसे असावेत, तर विद्वान असलेले असे हे अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी
करावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे मेधावी प्रतिभावान असलेल्या अशा योग्य विद्वान अध्यक्षांची आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या असलेल्या अशा विभागांमध्ये त्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्याद्वारे इतर जी काही त्यांच्या हाताखालची असणारी मनुष्यगण आहेत, मग सेना असतील, त्या वेगवेगळ्या सेनेचं अवलोकन किंवा कार्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं असं ह्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. यापुढे राजधर्मामध्येच त्यांनी आणखी वर्णन आपल्याला सांगताना असे म्हटलेले आहे की आवृतानां गुरुकुलात विप्राणां पूजको भवेत् नृपाणां अक्षयो हि एष निधी ब्रह्मो अभिधीयते. म्हणजे वेद इत्यादींचं अध्ययन केल्यानंतर गुरुकुलापासून वापस आलेले किंवा परत आलेले असे जे काही ब्राह्मण आहेत, विप्राणाम पूजको भवेत्, ब्राह्मणांची पूजा करणारा असा त्याने व्हावे. आणि नृपाणाम अक्षयो हि एष, कारण काय, ब्राह्मणांची पूजा का करायची, इथे आता ब्राह्मणांवरती जास्त भर दिलेला आहे. आणि हे ब्राह्मणांची पूजा केल्यामुळे राजासाठी तो कसा आहे, अक्षयो निधीही ब्राह्मो अभिधीयते, हे ब्राह्म म्हणजे अक्षय निधी आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे ब्राह्मणांच्या पूजेने ब्रह्मफलाची प्राप्ती होते आणि म्हणूनच त्यांच्या पूजेला अविनाशी निधी असे म्हटलेले आहे. तर अशा प्रकारे अक्षयो हि एष निधी ब्राह्मो अक्षयो, हो ज्याचा क्षय होत नाही आहे अशी असलेली ही निधी राजासाठी आहे असं त्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. मग हा निधी असा का म्हटल्या गेलेला आहे, कारण की ते म्हणतायत न तमस्तेनां न च मित्रा हरंती च न च नश्यती तस्मात् राज्ञा निधातव्यो ब्राह्मणेषु अक्षयो निधी. हा जो ब्राह्मणरूपी निधी आहे हा अक्षय निधी आहे, नाश न होणारा आहे. आणि म्हणून राजा ह्या ब्राह्मणासाठी अक्षय निधी वारंवार धारण करावा किंवा दान देणारा व्हावा. का असं त्यांनी म्हटलेलं आहे, कारण ते म्हणत आहेत न तम स्तेन म्हणजे चोरांच्या द्वारे त्याला चोरल्या जाऊ शकत नाही. आणि तो न हरंती अमित्र म्हणजे शत्रू, आणि शत्रूंच्या द्वारे तो हरण केल्या जाऊ शकत नाही. न च नश्यती, ते नष्ट होत नाही. आणि म्हणूनच अशा ह्या ब्राह्मणांकडे जर तुम्ही दान दिलो तर ते तुम्हाला ब्रह्मफळाची प्राप्ती करून देणारं आहे असं ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेलं आहे. तर अशा प्रकारचं असलेलं ब्राह्मणांचं वर्चस्व दाखविणारं किंवा ब्राह्मण धर्माची महती गाणारी अशी ही वर्णनं आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. एवढंच नव्हे तर पुढे ते म्हणत आहेत न स्कंदते न व्यथते न विनश्यती कर्हिचित वरिष्ठम अग्निहोत्रेभ्यो ब्राह्मणस्य मुखे हुतम. न स्कंदते म्हणजे खाली येणे, ते खाली जात नाही किंवा खाली पडत नाही. न व्यथते म्हणजे सुकून जात नाही. न विनश्यती म्हणजे नष्टही होत नाही. कर्हिचित म्हणजे कधीही या ब्राह्मणांच्या मुखांमध्ये दिलेली अशी जी काही आहुती आहे ती कधीही तुमची नष्ट होणार नाही. म्हणजे अग्निहोत्रांमध्ये केलेलं वरिष्ठम अग्निहोत्रेभ्यो ब्राह्मणस्य मुखे हुतम. आता त्यांनी काय म्हटलं, अग्निहोत्रापेक्षा वरिष्ठ आहे, श्रेष्ठ असलेलं असं ब्राह्मणांचं मुख आहे. म्हणजे ह्या ब्राह्मणांच्या मुखामध्ये तुम्ही आहुती टाका आणि अशी जर आहुती तुम्ही दिली ना तर ते कधीही नष्ट होणार नाही. म्हणजे अग्निहोत्रामध्ये तुम्ही हवी टाकत असताना ती कदाचित खाली सांडेल, खाली पडेल, ती नाश होईल, असं काहीतरी घडेल. पण ब्राह्मणाच्या मुखात गेल्यावरती असं काहीही होत नाही असं मत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. तर अशा प्रकारे अग्निहोत्र इत्यादी यज्ञांपेक्षा देखील ब्राह्मणांचं महत्त्व हे अधिक आहे असं मनुस्मृतिकारांनी ह्या ठिकाणी दर्शवलेलं आहे असं तुम्हाला इथे दिसून येतं. म्हणजे ब्राह्मणाच्या हाती दिल्या गेलेलं दान हे कधीही व्यर्थ होत नाही. आणि मुख या शब्दाचा अर्थ या ठिकाणी हाताचेच ग्रहण करणे हे योग्य आहे असे दिसून येतं.
पाणी अस्यहि द्विजो स्मृतः, कारण की ब्राह्मणांचे मुख पाणी म्हणजे हातच म्हटल्या जातात असं वचनसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि म्हणूनच अशा प्रकारचं असलेलं ह्या ब्राह्मणाच्या हातामध्ये दिलेलं, मुखामध्ये म्हणजे हातामध्ये दिलेलं असं जे काही धन असेल ते कधीही नष्ट होत नाही, जी काही आहुती असेल ती कधीही नष्ट होत नाही असे म्हटलेले आहे. आणखी या ब्राह्मणांचीच महती सांगणारा असा आणखी पुढे श्लोक आहे आणि त्यात ते म्हणतायत, समब्राह्मणे दानम द्विगुणम ब्राह्मणब्रुवे प्राधिते शतसाहस्रमानंतम वेदपारगे. समम अब्राह्मणे म्हणजेच अब्राह्मणामध्ये दिलेलं असं जे काही दान आहे ते सामान्य फळ देणारे. अब्राह्मण म्हणजे जे ब्राह्मण नाहीत असे ते. मग क्षत्रिय इत्यादींना दिलेलं दान हे सामान्य फळ देणारं आहे. ब्राह्मण ब्रुवे, जो स्वतःला ब्राह्मण म्हणतोय पण ब्राह्मणत्वाचं कुठलंही कार्य करत नाही आहे, कुठल्याही क्रिया करत नाही आहे, केवळ नावाने ब्राह्मण जो आहे अशा व्यक्तीला जर दान दिलं तर ते द्विगुण फळ देणारं असं असतं. परंतु जर तुम्ही वेदपारगत असलेल्या अशा ब्राह्मणाला जर दान दिलं तर ते शतसाहस्रमनंतम हजारो पटांनी, 100 गुणेला 1000 म्हणजे शतसाहस्रम म्हणजे 10,000 करोडोंच्या वर फळ देणारं असं हे धन असणार किंवा दान असणार हे असं वर्णन या ठिकाणी केल्या गेलेलं आहे. तर अशा प्रकारे ब्राह्मणत्वाचं अधिक महत्त्व या ठिकाणी त्यांनी राजाच्या ठाई आणि मनुष्यांच्या मनामध्ये सुद्धा बिंबवण्याचा प्रयत्न जणू काही केलेला आहे असे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते. पात्रस्य हि विशेषेण श्रद्धानतया एव च अल्पं वा बहुव्य प्रेत्यै दानस्य फलम अश्नुते. आता त्यांनी म्हटलेलं आहे की पात्राच्या विशेषतेने म्हणजे विद्या किंवा तप यांनी युक्त असलेली अशी ही पात्र आणि ह्या पात्रांमध्ये श्रद्धानतया म्हणजे श्रद्धापूर्वक दिल्या गेलेलं असं दान. आणि ह्या दानाचं फळ हे कसं आहे तर ते म्हणतायत की अधिक आहे. दानस्य फलम अधिकम, फळ अधिक आहे. मग ते कसं आहे तर तो फलम अश्नुते प्रेत्यम, परलोकामध्ये सुद्धा तो मनुष्य त्या धनाला प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे श्रद्धापूर्वक दिल्या गेलेलं असं जे काही दान आहे ते दान परलोकामध्ये सुद्धा त्याला स्थान देणारं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे असं जाणवते. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी जो काही राजा आहे ह्या राजाने कुणाला दान द्यावं, कुणाची सेवा करावी याचे वर्णन या ठिकाणी इथे त्यांनी दिल्या गेलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ठिकाणी ब्राह्मणत्वाचं असलेलं असं ब्राह्मनिधी ज्याला म्हटलं गेलेलं आहे आणि तो कसा आहे तर अक्षयनिधी आहे असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्या अक्षयनिधी का म्हटलं त्याचं कारणही त्यांनी आपल्याला सांगितलं की ह्याला दिलेलं असं जे काही दान वगैरे ते नष्ट होत नाही, ते सुकून जात नाही वगैरे आणि पुन्हा ब्रह्मफळाची प्राप्तीसुद्धा करून देते. आणि म्हणून अशा ह्या ब्राह्मणांची सेवा नित्य करावी किंवा पूजा अर्चा करावी असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे राजाच्या धार्मिक कर्तव्यांमध्ये हे कर्तव्य या ठिकाणी मोडते आहे किंवा अंतर्भूत होते आहे असं आपल्याला सहजतेने ह्या ठिकाणी म्हणता येतं. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी श्रद्धेने दिले गेलेलं असं असलेलं जे धन आहे, धर्मस्य प्रसाधनम पात्रे यत्तु प्रदीयते, तेच धर्माचं प्रसाधन म्हणजे आनंदित करण्याचं साधन होय असं ह्या ठिकाणी म्हटल्या जाऊ शकते. तर अशा प्रकारे हा जो काही योग्य असलेला व्यक्ती आहे त्या योग्य असलेल्या व्यक्तींना धन इत्यादी द्यावे असे ह्या ठिकाणी आपल्याला मत मांडलेले दिसून येते आहे. यापुढे मनुस्मृतिकार सांगताना आपल्याला सांगता आहे ते म्हणजे राजाचा युद्धधर्म हा कसा असतो.
किंवा शास्त्रधर्म ज्याला म्हटल्या गेलेला आहे तो क्षात्रधर्म कसा आहे, ज्याचा राजधर्मामध्ये समावेश होतो आहे, किंवा युद्धनीती आपण त्याला म्हणूया, युद्धधर्म म्हणूया, क्षात्रनीती म्हणूया, क्षत्रिय धर्म म्हणूया, या विषयीची असलेली माहिती देताना ते म्हणतायत समम उत्तमम मधमैही राजा त्वाहुतः पालयन् प्रजाः न निवर्तेत संग्रामात क्षात्रम धर्मम अनुस्मरन्. या ठिकाणी हा जो काही राजा आहे, ह्या राजाने युद्ध करताना ते कुणाशी करावं, कसं करावं हे सांगत असताना इथे त्यांनी म्हटलेलं आहे समम म्हणजे समान बलशाली असणारे, उत्तम म्हणजे अधिक शक्तिसंपन्न असलेले, आणि अधम म्हणजे कमी शक्तिशाली असणाऱ्या अशा शत्रुराजांच्या द्वारे जेव्हा आहूतः म्हणजे युद्धासाठी आव्हान केल्या जाईल तेव्हा प्रजेचं पालन करत, पालयन प्रजा, हा प्रजेचे पालन करणारा असा तो राजा संग्रामात शास्त्रम धर्मम अनुस्मरम शास्त्रधर्माचं स्मरण करून न निवर्तेत संग्रामापासून म्हणजे युद्धापासून कधीही बाजूला होणार नाही किंवा विमुख होणार नाही किंवा पाठ दाखवणार नाही. म्हणजे शत्रू हा कुठल्याही प्रकारचा असो, तो बलशाली असो, अधिक बलशाली असो किंवा कमी शक्तिशाली असो, कुणीही असला तरीसुद्धा त्यांनी जर आव्हान केलं तर राजाने त्या ठिकाणी लढायलाच हवे, आणि हे लढताना त्यांनी कधीही पाठ दाखवायची नाही असे सुद्धा ह्या ठिकाणी म्हटलेले आहे. हे सांगत असतानाच ते आणखी म्हणतायत संग्रामेषु अनिवर्तितत्वम प्रजानामचे एव पालनम. म्हणजे राजाचं हे प्रमुख कर्तव्य की त्यांनी युद्धापासून अनिवर्तितत्वम कधीही वापस फिरू नये किंवा मागे जाऊ नये, प्रजानामचे एव पालनम आणि प्रजेचं पालन करावं. त्याच्यासोबतच शुश्रूषा ब्राह्मणानाम आणि ब्राह्मणांची शुश्रूषा करायची म्हणजे सेवा इत्यादी करायची, आणि राज्ञाम श्रेयस्करम परम, आणि हेच राजाचं परमकल्याणकारी असलेलं असं कर्तव्य आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आहवेशो मिथो अन्योन्यम जिंघासतः महिक्षितः युध्यमानाः परम शक्त्या स्वर्गम यांती परांगमुखः. आहव म्हणजेच युद्ध, आणि युद्धामध्ये मिथः म्हणजे परस्पर असलेले असे, अन्योन्यम जिंघासतः अन्योन्यम म्हणजे एकमेकांना, जिंघासतः म्हणजेच मारण्याची इच्छा असणाऱ्या, महिक्षितः म्हणजेच राजांना, युद्धामध्ये परस्परांना एक दुसऱ्यांना किंवा एकमेकांना मारण्याची इच्छा करणाऱ्या राजांनी कसं असावं तर युद्धमानाः परम शक्त्याम, परांगमुख न होता जे युद्धमानः युद्ध करणारे असे राजे आहेत ते कसे होतात, शक्त्याम स्वर्गम यांती, ते आपल्या शक्तीच्या द्वारे स्वर्गाला प्राप्त करतात. म्हणजे जे राजे लोक आपल्या शक्तीनिशी युद्धातून पाठ फिरवण्याऐवजी समोरच्या राजाला मग तो बलाढ्य असो, समान बलशाली असो किंवा कमकुवत असो, कोणत्याही प्रकारचा शत्रू असला तरीसुद्धा त्याच्यासोबत युद्ध करतात आणि मृत होतात, तेव्हा त्या राजाला स्वर्गाला प्राप्ती होते किंवा त्या राजाची स्वर्गाची प्राप्ती त्याला होते आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच युद्ध जिंकल्यानंतर किंवा जर त्यामध्ये त्यांना वीरमरण आलेलं असेल तरीसुद्धा त्या राजे लोकांना त्या ठिकाणी स्वर्गाची प्राप्ती होते आहे असं वर्णन आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता ही जी काही युद्ध आहे, ही युद्ध करत असताना ते युद्ध कसं खेळावं, त्या युद्धामध्ये शस्त्रास्त्र कशी वापरावी ह्याचं सुद्धा बंधन जे आहे, बंधन म्हणूया किंवा त्याची माहिती जी आहे ती म्हणूया, त्या ठिकाणी मनुस्मृतिकाराने आपल्यासमोर ठेवलेली आहे. कुठल्या शस्त्रांद्वारे युद्ध करावे हे सांगत असताना किंवा कुठल्या शस्त्रांचा उपयोग करू नये हे सांगत असताना त्या ठिकाणी मनुस्मृतिकार म्हणतायत न कुटेशः युधैः हन्यात युध्यमानो रणे रिपुण न कणिभिः नापि दिग्धैः अग्निः ज्वलित तेजनैः. न कुटेश म्हणजेच कूट असलेल्या अशा शस्त्रांच्या द्वारे मारायचं नाही. कोणाला? रणे रिपुण. युद्धमाने रणे रिपुण
युद्धमान युद्ध करत असणारा असा जो काही शत्रू आहे त्या शत्रूला रणे म्हणजेच रणांगणामध्ये न हन्यात म्हणजेच मारायचे नाही किंवा मारू नये. मग आता कुटेश म्हणजेच कूट असलेल्या गुप्त असलेल्या अशा शस्त्रास्त्रांच्या द्वारे. दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे न कर्णिभिही, कर्णीच्या आकाराचं असलेलं बाणाग्र, त्याला कर्णिकार असं म्हटलेलं आहे. तर ह्या कर्णिकार बाणाच्या द्वारे सुद्धा त्याला मारू नये. कूटशस्त्र ह्याचा अर्थ असा घेतला गेलेला आहे की वरच्या बाजूने ती लाकूड इत्यादींची अशी दिसून येईल, परंतु आतमध्ये मात्र प्राणघातक असलेलं असं तीक्ष्ण शस्त्र त्यामध्ये ठेवलेलं असणार आहे. मग गुप्ती किंवा तलवारी इत्यादी ही अशी लाकडी ह्याच्यामध्ये ठेवून त्या ठिकाणी ती जणू काही तलवार नाही असं वरचं त्याचं स्वरूप दिसेल आणि अशी कूटशस्त्रास्त्र त्या ठिकाणी असतील, त्याला कूटशस्त्र असं त्यांनी म्हटलेलं आहे. दिग्धही म्हणजे विषाक्त असलेलं आणि अग्निज्वलितही म्हणजे अग्नीने युक्त असणारं किंवा तेजनेही म्हणजेच आग पाखडणारी अशी जी शस्त्रास्त्र आहे त्या शस्त्रास्त्रांच्या द्वारे व्यक्तीला मारू नये असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे युद्धामध्ये कुणाला मारायचं नाही आहे किंवा कुठल्या शस्त्रास्त्रांचा उपयोग करायचा नाही आहे या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी या युद्ध करणाऱ्या अशा राजे लोकांसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे. आता हे झाले राजे लोक जेव्हा युद्ध करतायत तेव्हा त्यांनी युद्धामध्ये जो राजा युद्ध करत आहे खेळत आहे अशा त्या युद्ध करणाऱ्या राजाला कधीही अशा शस्त्रास्त्रांच्या द्वारे मारायचे नाही असे आपल्याला त्यांनी म्हणजे राजधर्म हा आहे की ज्याच्यामध्ये दुसरा शत्रुराजा जो आहे तो जर युद्ध करत असेल तर अशा युद्ध करणाऱ्या अशा शत्रुराजांवरती सुद्धा असा कूटशस्त्रांचा वगैरे प्रयोग करू नये. परंतु खरंच कूटशस्त्रांचा प्रयोग होत नव्हता का? होत होता आणि हे आपल्याला कौटिल्यामध्ये किंवा इतर ज्या काही स्मृती आहेत त्या स्मृतिग्रंथांमध्ये सुद्धा दिसते. मनुस्मृतिकारांनी अशी कूटनीती पालन न करण्याचं कारण काय असावं हे मात्र ह्या ठिकाणी मला सांगता येत नाही किंवा ह्याच्यावरती अजून काही एक गोष्टींचा विचार आपल्याला करायला हवा असं या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतंय. न हन्यात पुढे आता ते म्हणतात की कुणाला मारायचं नाही युद्धामध्ये. न च हन्यात स्थलारूढं न क्लीबं न कृतांजलिं न मुक्तकेशं न आसीनं न तवास्मीति वादिनं. स्थलारूढं जो जमिनीवरती उभा आहे ना अशा व्यक्तीला न हन्यात त्याला मारायचं नाही. न क्लिबम जो नपुंसक आहे अशा व्यक्तीला मारायचं नाही. कृतांजलीम ज्यांनी हात जोडलेले आहे अशा व्यक्तीला मारायचं नाही. न मुक्त केशम ज्यांनी मोकळे केस सोडलेले आहेत त्याला मारायचं नाही. न आसीनम आसीनम म्हणजे बसलेला जो बसलेला आहे त्याला मारायचं नाही. न तवास्मी ती वादिनम तवास्मी मी तुझा आहे असा वादिनम म्हणजे बोलणारा म्हणणारा जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा मारायचे नाही. म्हणजे युद्ध करत असताना युद्धाचे काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन करणं हा सुद्धा राजासाठी एक राजधर्म आहे, ज्याला त्यांनी क्षात्रधर्म किंवा युद्धधर्म किंवा युद्धनीती किंवा क्षत्रिय नीती असे म्हटलेले आहे. त्याचे वर्णन आपल्याला ह्या मनुस्मृतीच्या राजधर्म ह्या प्रकरणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि पहिले त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या शस्त्रास्त्रांचा वापर करावा. आता ते सांगतायत कोणत्या कोणत्या व्यक्तीला मारायचे नाही. न सुप्तम न विसन्नाहम न स्त्रस्तम न सुप्तम न विसन्नाहम न नग्नम न निरायुधम न आयुध्यमानं पश्यन्तं न नरेन समागतम. म्हणजे जो झोपलेला आहे त्याला मारायचं नाही. जो विसन्न म्हणजे ज्यांनी कवच घातलेलं नाही आहे त्याला मारायचं नाही आहे. न नगरम ज्याच्या अंगावरती कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही आहे त्याला मारायचं नाही आहे. निरायुधम जो शस्त्रास्त्ररहित आहे अशा व्यक्तीला मारायचं नाही आहे. न आयुध्यमानम जो लढत नाही आहे युद्ध खेळत नाही आहे अशा व्यक्तीला मारायचं नाही आहे. न पश्यंतम जो पाहणारा आहे अशा पाहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मारायचं नाही आहे. न परेण समागतम आणि जो दुसऱ्यांच्या सोबत आलेला आहे त्याला सुद्धा मारायचे नाही. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कुणाला राजाने
मारायचे नाही आहे, त्याची जणू काही एक आवलीच या ठिकाणी मनुस्मृतिकारांनी सांगितलेली आहे. पुढे ते म्हणतात, न आयुध व्यसनम प्राप्तम न अर्थम न परीक्षतम न भीतम न परावृत्तम सताम धर्मम अनुस्मरण. म्हणजे राजाने नेहमी सताम म्हणजे सज्जनांचा, मग हे सज्जन कोण? क्षत्रिय धर्माचे पालन करणारे असे सज्जन, आणि ह्यांचं स्मरण करीतच राजाने या सर्वांसोबत व्यवहार केला पाहिजे किंवा युद्ध खेळलं पाहिजे. म्हणजे आयुध व्यसनम प्राप्तम, जो आयुध इत्यादी तुटलेत आणि त्याच्यामुळे तो संकटात सापडलेला आहे, तर अशा व्यक्तीला मारायचं नाही आहे. मग कदाचित त्याचं रथ मोडला असेल, कदाचित त्याचं शस्त्र तुटलं गेलं असेल, किंवा अजून काहीतरी व्यसन त्याच्यावरती आले असेल, संकट आलेलं असेल, अशा संकटातल्या पडलेल्या अशा व्यक्तीला मारायचं नाही आहे. न आर्तम, जो अतिशय व्याकुळ झालेला आहे, ज्याला खूप सारी दुखापत झालेली आहे, तर अशा व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी मारायचं नाही आहे, असं इथे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. न अतिपरीक्षितम, ज्याला खूप जखमा झालेल्या आहेत, ज्याला खूप काही मार लागलेला आहे शस्त्रास्त्रांचा, अशा व्यक्तीला सुद्धा त्या ठिकाणी मारायचं नाही आहे. न भीतम, जो घाबरलेला आहे, भयभीत झालेला आहे, अशा घाबरलेल्या व्यक्तीला. न परावृत्तम, आणि जो परावृत्त म्हणजे पळून जातो आहे, अशा व्यक्तींना कधीही राजांनी मारायचं नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलेले आहे की सताम धर्मम अनुस्मरम, राजांनी या सज्जनांच्या धर्माला अनुसरूनच त्या ठिकाणी कार्य करायला पाहिजे. किंवा जे सज्जनांच्या धर्माचं पालन करत आहेत अशा व्यक्तींना राजांनी मारायचं नाही. तर अशा प्रकारे सताम धर्मम अनुस्मरण, सज्जनांच्या धर्मांचं पालन करणाऱ्या अशा व्यक्तीला सुद्धा राजांनी सज्जनतेचा पुतळा होऊन किंवा युद्ध नियमांचं पालन करीतच त्या ठिकाणी युद्ध खेळायला पाहिजे. यस्तु भीतः परावृत्तः संग्रामैहि हन्यते परेहि भर्तुर्यद् दुष्कृतं किंचित तत्सर्वं प्रतिपद्यते. जो घाबरलेला आहे, जो पळून जाणारा आहे, पाठ दाखवणारा आहे, हन्यते परेहि, दुसऱ्यांच्या द्वारा मारला जातो आहे, असं भर्तुर्यद् दुष्कृतम, राजाचं जे काही दुष्कृत्य आहे ते सर्व त्या सेवकाला प्राप्त होते आहे, असं मत या ठिकाणी मांडल्या गेलेलं आहे. परंतु ज्याचं पाप त्यालाच लागतं असं जर आपण म्हटलं तर मग ह्या ठिकाणी राजाचं पाप हे त्या सैनिकाला प्राप्त होणार नाही. परंतु इथे मात्र स्वामीची जी काही पाप आहे ती सगळी त्या सेवकाला लागतात असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच रक्तसंबंध असला तर कदाचित आपण म्हणू शकतो की मुलाचे दुष्कृत्य किंवा वडिलांचे दुष्कृत्य ही मुलांना भोगण्यास कारणीभूत ठरतायत इत्यादी. परंतु ह्या ठिकाणी मात्र अशा कुठल्याही प्रकारचा बीजसंबंध, रक्तसंबंध हा दिसत नाही. आणि त्यामुळे हा जो काही पापपुण्याचं संक्रमण ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे ते शास्त्रशुद्ध नाही असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतो. परंतु ह्यामध्ये सुद्धा दुमत असू शकतात. काही जण म्हणू शकतात की नाही, असं हे पाप जे आहे हे राजाचं पाप सैनिकाला लागू शकतं, म्हणजे एकमेकांमध्ये पाप संक्रमित होण्याची क्रिया जी आहे ती होऊ शकते, असंही या ठिकाणी मत मांडल्या जाऊ शकतो. पुढे आता ते म्हणतात की यच्च अस्य सुकृतं किंचित मूत्रार्थम उपार्जितं भर्ताः तत्सर्वं मादते परावृतः तस्य तू. आता ह्या ठिकाणी जसं राजाचं जे काही पाप आहे ते सेवकाला प्राप्त होते असं म्हटलं, त्याचप्रकारे जो परावृतः तस्य, परांगमुख होऊन गेलेला असा, मारल्या गेलेला असा जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यामुळेच मिळालेलं असं हे सगळं पुण्य आहे. म्हणजे त्या मरणाऱ्या योद्ध्याचे हे
पुण्य आहे आणि ते सगळं कुणाला मिळतं आहे? सुकृतम, ते सगळं सुकृत, ते सगळं पुण्य ह्या स्वामी असणाऱ्या म्हणजेच राजा, भर्ता जो राजा आहे त्या राजाला तो प्राप्त करवून देतो. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी राजाला प्राप्त होणारं जे काही सुकृत आहे ते साधारणतः या योद्ध्यांच्याद्वारे त्यांनी प्राप्त केलेलं पुण्य राजाला देऊन जातात असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे अजून म्हणते रथाश्वम हस्तिश्वम धनम छत्रम धान्य पशून स्त्रियः सर्वद्रव्यानी कुप्यम च यद जयती तस्य तत्. आता जिंकणारा जो कोणी राजा असेल त्याला रथ, घोडा, हत्ती, छत्र, धन, धान्य, पशु, स्त्रिया हे सर्व द्रव्य आणि सर्व कुप्य धातू, कुप्य धातू म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकतो की तांब, पितळ इत्यादी ही सगळी धातू हे कुप्य धातू म्हटले जातात. म्हणजे सोनं चांदी सोडून इतर असलेली जी काही धातू आहे ती सगळी कुप्य, आणि हे कुप्य धातूंचं असलेलं असं जे काही धन आहे ते सगळं ह्या जो जिंकणारा आहे त्याचेच असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यांचं जे धन आहे त्या धनांची जी काही काय म्हणूया आपण ती कुणाला प्राप्त होतात तर ती सर्व योद्ध्यांना प्राप्त होतात असं म्हटलं गेलेलं आहे. कारण की सोनं आणि चांदी ही दोन बहुमूल्य असलेली जी धातू आहे ती मात्र राजालाच प्राप्त होतात, आणि भूमी ही सुद्धा राजालाच प्राप्त होते, आणि इतर ज्या काही वस्तू आहेत ते युद्धामध्ये जिंकून आलेले जे काही योद्धा लोक आहेत त्यांची ती सर्वस्वी होते असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे जो कोणी जिंकलेला राजा आहे त्या राजाने उत्कृष्ट असलेलं असं धन जे आहे ते जी काही त्यांची युद्ध खेळणारे असे योद्धे आहेत त्या योद्ध्यांना त्यांनी द्यावे. राज्ञाच दद्युः उद्धारम इति एषा वैदिकी श्रुती ही राज्ञाच सर्व योद्धेभ्यो दातव्यम अपृथग्जितम. जे काही त्यांनी जिंकलेलं आहे ते सगळं धन राजाने सम्मिलित रूपाने या योद्धांना द्यावं असं म्हटलेलं आहे. उद्धार या शब्दाच्या अंतर्गत त्यांनी स्वर्ण, रजत इत्यादी बहुमूल्य वस्तूंचा सुद्धा अंतर्भाव किंवा समावेश केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या राजाने त्या ठिकाणी सर्व योद्ध्यांमध्ये वाटाव्या किंवा वाटप कराव्या असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा असलेला हा योद्धा धर्म जो आहे तो या ठिकाणी इथे वर्णित केलेला आहे. एषो अनुपस्कृतः प्रोक्तः योध धर्म सनातन हो. हा योद्ध्यांचा धर्म जो आहे तो कसा म्हटलेला आहे? सनातन म्हटलेला आहे. आणि कसा आहे? अनुपस्कृत. अनुपस्कृत म्हणजे अनिंदित, ज्याची निंदा केल्या जात नाही, म्हणजे सन्माननीय असलेला असाच हा सनातन योद्ध धर्म, योद्ध्यांचा धर्म आहे, ज्याला क्षत्रिय धर्म, क्षात्र धर्म किंवा युद्धनीती असं आपण म्हटलंय. ही कशी आहे तर अनिंदित असलेली, म्हणजे अशा प्रकारे चांगल्या नियमांच्या द्वारे जर तो खेळत असेल, बसलेल्या, झोपलेल्या, बघणाऱ्या अशा व्यक्तीला तो मारत नसेल किंवा कुठेही इत्यादी हत्या शस्त्रास्त्र वापरत नसेल तर त्या ठिकाणी हे युद्ध कसं होणार आहे तर अनिंदित असणारं, म्हणजे कुठेही नियमांचं उल्लंघन न करणारं, आणि नियमांचं उल्लंघन जर झालं नाही तर त्या ठिकाणी त्याला निंदा मानल्या जाणार नाही. तर अशा प्रकारचं अनिंदित असलेलं असं योद्धा धर्म जो आहे तो या ठिकाणी सांगितला गेलेला आहे. आणि राजाने अस्मात् धर्मात न चवेत क्षत्रियो हणन रणे रिपुण. आणि अशा प्रकारे जो क्षत्रिय आहे जो रणांमध्ये युद्धामध्ये किंवा रणांगणामध्ये शत्रूंना मारत तसा धर्मापासून कधीही च्यूत न हो, म्हणजेच विलग न हो किंवा बाजूला न हो. म्हणजे जो राजा, क्षत्रिय राजा युद्धामध्ये शत्रूंना मारत आपल्या ह्या सनातन अशा अनिंदित असलेल्या धर्मापासून, शास्त्र धर्मापासून कधीही तो दूर होऊ नये किंवा बाजूस ढळू नये असे ह्या ठिकाणी म्हटल्या गेलेले आहे. पुढे हा जो काही राजा आहे जो युद्ध करून हे सगळं धन प्राप्त करतोय, ह्या राजाचं
क्षात्रधर्म आणखी इथे संपतंय का? तर नाही. ह्या क्षात्रधर्माला अजूनही कार्य करायची. ती कोणती कार्य करायची आहेत? अलब्धम चैव लिप्सेत लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षितं वर्धयेच्च वृद्धं पात्रेषु निक्षिपेत. जे त्याला प्राप्त झालेलं नाही आहे अशा गोष्टींना त्याने लिप्सेत प्राप्त करण्याची इच्छा करावी. लब्धम जे त्याला मिळालेलं आहे त्याचं रक्षित प्रयत्नतः त्याचं प्रयत्नपूर्वक रक्षण करायला पाहिजे. रक्षितम जे त्याला रक्षित केलेलं आहे ज्याचं तो रक्षण करतो आहे त्याचं त्यांनी वर्धयेत म्हणजे वर्धन करायला पाहिजे. वृद्धम आणि जे वाढलेलं आहे असं जे काही धन आहे त्याचं ते त्यांनी पात्रेषु निक्षिपत म्हणजे योग्य असलेल्या व्यक्तींना त्यांनी ते द्यायला पाहिजे. अर्थात एखाद्या राजाने जर एखादं राज्य प्राप्त करायचं त्यांनी अजूनपर्यंत प्राप्त केलेलं नाही आहे तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्या राज्याला प्राप्त करण्याची इच्छा करायला पाहिजे. म्हणून त्यांनी म्हटलं अलब्धमचे एव लिप्सेत. म्हणून ह्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की एखाद्या राजाने एखादं राज्य जे उत्तम आहे ते अजून प्राप्त केलेलं नसेल तर त्याला प्राप्त करण्याची इच्छा करायला पाहिजे. म्हणजे XYZ राजाने एखादं राज्य प्राप्त केलं नाही आहे तर त्यांनी ते प्राप्त करण्याची इच्छा करावी. जर त्यांनी ते राज्य युद्धाच्या द्वारे प्राप्त करून घेतलं तर आता त्या राजाला त्या राज्याची जबाबदारी प्रयत्नपूर्वक सांभाळायची आहे, त्याचं रक्षण करायचं आहे. मग नुसतं राज्य जिंकलं म्हणजे संपलं का? त्याचं रक्षण केलं म्हणजे संपलं का? नाही. त्या राज्याची अधिक वृद्धी कशी होईल, त्यामध्ये असणाऱ्या प्रजाजनांना अधिक सुखसमृद्धी कशी प्राप्त होईल या सगळ्यांचा विचारही त्याला करायचा आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं रक्षितम वर्धयेत. ज्याचं रक्षण करतोय ना त्याला अजून वाढवायचं कसं ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि जे वाढलेलं आहे धन, आता या राजाकडे सुखसमृद्धी चांगली आहे तर मग अशा राजाने काय करायचं? पात्रेषु जे योग्य व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना दान इत्यादींच्या द्वारे त्यांना ते धन जे आहे ते पोहोचवावं. धन इत्यादी गोष्टी त्या मिळवून द्याव्या असं वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कौटिल्यामध्ये सुद्धा तुम्हाला हीच जी राजधर्म आहे तो त्या ठिकाणीही सांगितलेला दिसतो की राजाने कसं असावं. जे मिळालेलं नाही ते मिळवण्याची इच्छा करावी. जे मिळालेलं आहे त्याला प्रयत्नपूर्वक सांभाळावं. जे प्रयत्नपूर्वक सांभाळलेलं आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढ कशी होईल ते बघावं. आणि ज्याला अधिकाधिक वाढ केलेली आहे त्याला पुन्हा योग्य असलेल्या व्यक्तींमध्ये कसे देता येईल याचं भान ठेवावं किंवा दान करावं असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एतत् चतुर्विधम विद्यात पुरुषार्थ प्रयोजनम अस्य नित्यम अनुष्ठानम सम्यक कुर्यात अतंद्रितः. अशा प्रकारे जर राजा कार्य करत असेल तर त्याचं हे कार्य कसं होईल? चारही पुरुषार्थांची प्राप्ती करून देण्याचं हे प्रयोजन समजावं. धर्म अर्थ काम मोक्ष ह्या चारही गोष्टी ह्यामुळे प्राप्त होतील. अलब्धमचे एव लिप्सेत म्हणजे धर्म झालंय. नंतर लब्धम रक्षेत प्रयत्नतः अर्थ झालंय. धर्म अर्थ काम रक्षितम वर्धयेत म्हणजेच काम झालंय. आणि वृद्धम पात्रेषु नियोजित म्हणजेच मोक्ष झालाय. तर अशा प्रकारे धर्म अर्थ काम मोक्ष या चारही यांची प्रयोजनांची प्राप्ती तुम्हाला अशा प्रकारे राजधर्माचं योग्य प्रकारे पालन केलं तर त्या ठिकाणी निश्चितच होईल असं इथे सांगितलेलं दिसते. अस्य नित्यम अनुष्ठानम याचं नित्य त्यांनी अनुष्ठान करायला पाहिजे आहे. अतंद्रितः आणि आळसरहित होऊन नेहमी त्यांनी ह्याचं पालन करायचं आहे असं ह्या ठिकाणी सांगितलेलं दिसतं. आत्ताच बघितलेला जो विद्यात पुरुषार्थ चतुष्टयाचं वर्णन सांगणारा होता तसंच श्लोक पुन्हा खालीही त्यांनी दिलेलं आहे. अलब्धम इच्छेत दंडेन लब्धम रक्षेत अपेक्षया रक्षितम वर्धयेत बुद्ध्या वृद्धपात्रेषु निक्षिपत. इथे फक्त दंड हा शब्द घेतलेला आहे. दंड म्हणजे काय तर सैन्य. म्हणजेच सैन्याच्या द्वारे सुद्धा तुम्हाला ह्या सर्व गोष्टी प्राप्त करून घ्यायचे आहे. म्हणजे इथे सैन्य प्रबंधनाचं कार्य या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की दंडेनं म्हणजे सैन्याच्या द्वारे जे प्राप्त झालेलं नाही आहे त्याची प्राप्त करण्याची इच्छा करावी. जे प्राप्त झालं आहे त्याचं रक्षण करायचं. कुणाद्वारे? दंडेनं. रक्षितम वर्धयेत बुद्ध्या आणि जो काही रक्षित आहे त्याला वर्धन करायचं आहे.
आणि वृद्धम पात्रेशो निक्षिपत, आणि योग्य असलेल्या व्यक्तींमध्ये त्याचं हस्तांतरण सुद्धा करावयाचं आहे. तर अशा प्रकारचं असलेलं राजाने ही युद्धनीती त्या ठिकाणी वापरायला पाहिजे आहे असं त्या ठिकाणी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारचा जो राजा आहे, जो नेहमी योग्य दंड वापरतो आहे, तर ह्या योग्य दंडामुळे काय होऊ शकतो ह्याचं वर्णन आपण पुढील श्लोकांमध्ये पुढच्या वर्गामध्ये बघूया. आता आज आपण इथेच थांबूया. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये मला विचारू शकता.